नीलडोह नगर पंचायत में जल संकट गहराया। एक और नागपुर जिले में भीषण गर्मी ने लोगों का जीना मुश्किल कर दिया और तापमान 47 डिग्री सेल्सियस तक पहुंच चुका है। वहीं दूसरी ओर नीलडोह नगर पंचायत क्षेत्र के अनेक भागों में गंभीर जल संकट उत्पन्न हो गया है। कई इलाकों में निर्धारित नियमित जलापूर्ति नहीं हो रही, जबकि कुछ स्थानों पर अत्यंत कम दबाव से पानी दिया जा रहा है। इस मुद्दे को लेकर विरोधी पक्ष नेता संदीप निहारे ने के नेतृत्व में नागरिकों ने नगर पंचायत के जलापूर्ति विभाग के अभियंता दिनेश तांदुलकर को ज्ञापन सौंपकर शहर में नियमित, स्वच्छ और समान दबाव से जलपूर्ति सुनिश्चित करने की मांग की। नागरिकों का आरोप है कि जलपूर्ति विभाग ने उचित नियोजन के अभाव के कारण शहर में पानी वितरण व्यवस्था पूरी तरह चरमरा गई है। दूषित पानी से स्वास्थ्य संकट गहराने की आशंका। स्थानीय नागरिकों ने यह भी आरोप लगाया कि कई इलाकों में नलों से दूषित पानी की आपूर्ति हो रही है। जल जीवन मिशन के कार्यों पर भी सवाल उठाए जा रहे हैं। इसके अलावा कम गति बेहद धीमी होने के कारण निर्माण कार्यों की गुणवत्ता निम्न स्तरीय होने का भी आरोप लगाया गया है। पाइपलाइन कार्यों के बाद सड़कों की मरम्मत शीघ्र की जाए, जलापूर्ति व्यवस्था के लिए प्रभावी पारदर्शी नियोजन किए जाए, ये मांग की गई। इस दौरान विरोधी पक्ष नेता संदीप निहारे के साथ नगर सेवक प्रदीप फलके, रत्ना दहाड़, निशा वासनिक, प्रज्वल त्रिपुरे, अनीता उके, सुखदेव चौरागड़े, पंकज वासनिक, अजय सोनवड़े, मनोज वानखेड़े, नासिका चौरागड़े, शिव कुमार रंजक और अन्य उपस्थित थे। 20 मे 2026ला आमच्या निलडो विकास आघाडीतर्फे संपूर्ण निलडो अमरनगर वासियांसाठी आणि प्रभाग नंबर 1 ते 17 पर्यंत संपूर्ण जेवढी प्रभाग आहे, गजानन नगर असो, माडा कॉलनी असो, अमरनगर असो किंवा निलडो जुनी वस्ती, नवीन वस्ती, संपूर्ण निलडोकरिता आम्ही पाण्याच्या समस्येकरिता आम्ही आज जनआंदोलन पुकारलेलं होतं. परंतु शासनाकडून आचारसंहितेच्या ज्या अटी आल्या त्या अटीला आम्ही मान्य करून आम्ही संविधानाचा संपूर्ण मान करतो आणि त्या संपूर्ण शासनाच्या प्रत्येक अटीला आम्ही परिपूर्ण सहकार्य करतो. या सहकार्याला आम्ही आवर्जून आजचं जे आंदोलन आहे पाण्यासाठी ते आम्ही स्थगित करत आहे. आमचं आंदोलन संपलेलं नाही आहे. आमचा लढा संपूर्ण गोरगरीब लोकांसाठी आहे, सर्व महिलांसाठी आहे आणि सर्व 20 मे 2026 आज रोजी आम्ही नगरपंचायतीला या ठिकाणी पाण्याकरिता आमचं एक आंदोलन होतं. पण कसं आहे, काही कारणास्तव म्हणजे आचारसंहिता लागल्यामुळे आम्ही तो आंदोलन करून नाही राहिलो. आमच्या ज्या पाण्याच्या समस्या आहेत प्रभाग क्रमांक 1 ते 17 पर्यंत, याच्यात थोडंसं सत्ताधारी पक्ष म्हणून मनात टाकते, त्यांच्या मतभेद असल्यामुळे आमच्यासोबत विरोधी पक्षासोबत ते बरोबर पाणी पुरवठा जे आहे, सभापती म्हणा, पाणी पुरवठा ज्या यंत्रणा आहेत त्याबरोबर आमच्या प्रभागामध्ये होत नाही. त्याकरिता आम्ही आंदोलन करणार होतो. पण आज आचारसंहिता लागल्यामुळे आम्ही हा आंदोलन करत नाही. येणाऱ्या 1 जुलै आचारसंहिता संपल्यानंतर 1 जुलैपासून आमचा धरणं आंदोलन राहील इथे. आम्ही त्या ठिकाणी आम्ही थोडक्यामध्ये आज निवेदन देऊ आणि आपला आंदोलन हा इथेच आम्ही संपवणार आहे. आम्ही काय आज आंदोलन करणार नाही. होता आमचा जाणीवपूर्वक आंदोलन, पण आम्हाला पोलीस स्टेशनमधून फोन आला, त्याकरिता आम्ही आंदोलनाला ह्या स्थगित करतो आणि आपला जे आमचे रहिवासी आहेत नगरपंचायत निलडोतले, त्या रहिवाशासोबत एक डेलिगेशन आमचा आपला प्रशासनाला आम्ही एक निवेदन करू. इतकंच बोलून मी इथेच संपवतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र.